त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं. ठीक आहे, चला. मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसं काही नाहीये. निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाटप. माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद. तर मीडियाला देखील राज ठाकरे यांनी इथे आवाहन केलं. पत्रकार बंधूंनी आमच्या पाठीशी उभे राहा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि युतीची घोषणा राज ठाकरे यांनी केलेली आहे. थेट दृश्य आपण पाहतो. या पत्रकार परिषदेमधून राज ठाकरे यांनी स्वतः या ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. तर राज ठाकरे यांनी या युतीची घोषणा केलेली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. जागा वाटप जाहीर करणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मात्र युती आमची अभेद्य आहे असं त्यांनी म्हटलंय. सगळ्या निवडणुका युती म्हणून लढणार अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी वारंवार युती संदर्भातलं सुतोवाच केलेलं होतं. अधिकृत घोषणा झाली नसली तरी व्यासपीठावरून मात्र युती होणारच असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी त्यावेळेला मात्र